आता 4-2 पिलावळ उठणारच, कारण बोलल्याला जमत नाही, द्यायचं तर काही नाही मराठ्याला. दानत ठेवा, अवकात ठेवा, ती द्यायची, मग बोलणं नाही खावा. दानत ठेवायची, ती द्यायची, आणि मग माणसानं बोलणं ऐकून नाही घ्यावा. तुम्हाला द्यायचं नाही, बोलणं ऐकून घ्यायचं नाही. हुकुमशाही लावले काय तुम्ही? मराठ्या पुढे शानपणा करता काय तुम्ही? आम्ही संयमानं 8 महिने झाला ऐकून घेतलंय भाऊ. 8 कसले 10 महिने. बरं, शब्द नाही काढला, दाखवा ना मला काढल्याला. आजही नाही काढला. आताही फक्त फरक सांगितलाय. हे बचळा काढणे, याला त्याला संपविणे, काय खोटं आहे. असे कित्येक तरी आहेत. तुम्ही दावणी लावून बांधता लोक. यांना खतखत माहित नाही. हे बघा पत्रकार भाऊ, यांना खतखत माहित नाही. यांचं काय स्वभाव आहे? यांची एखाद्या ठिकाणी 10 एकर जमीन, हे काय करते, 10 एकरच्या शेजारी 100 एकर घेतात. आणि मित्र पाहुणे रावळे आले हे काय सांगतात माहितीये का? ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे. ही त्याला माहितच नाही दादागिरीने घेतलेली ती म्हणून. आत खतखत आहे, असंतोष आहे. तुम्हाला मनाने यावं, कुणी म्हणा मला पैशाची लय अडी अडचणी, माझी ही जमीन विकत घ्या. तुम्ही दादागिरी घेतली, तळतळाट येतो. असंतोष आहे, प्रचंड खतखत आहे तुमच्याविषयी, सगळ्या पक्षात, तुमच्या सुद्धा स्वतःच्या. तुम्ही कधी नव्हे ते 6-7 गट केलेत तुमच्याच याच्यात. एवढी प्रचंड मोठी खतखत. आणि का रुसता रे माझ्यावर? मराठीचे आमदार, मंत्री, खासदार का रुसतात माझ्यावर? काय चूक केली मी? आम्ही काय घोडं मारलं तुमचं? आम्ही गरीबाच्या लेकराला आरक्षण मागतो. तुम्ही सगळ्या भाजपचे आमदार, मराठीचे मंत्री यांनी त्या फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे देणारे आरक्षण एकदाच. मला काय नाव ठेवता? मी तुमच्या लेकरासाठी, तुमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय, मराठ्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी भांडतोय. मला काय नाव ठेवता? तुम्हाला जर बोलणं ऐकून घ्यायची तुमच्या क्षमता नसेल तर काम करून दाखवावं लागते, स्वच्छ वागावं लागतं. याला बोलन त्याला बोलन म्हणजे आम्हाला अंगावर घालता काय एकामेकाच्या? काय मी काय सुपारी घेणारा दिसलो का तुम्हाला? तुम्ही सांगता त्यालाच मी बोलायचं. मी माझ्या मनानं आंदोलन करतो, माझ्या मराठा समाजाच्या मनाने आंदोलन करतोय. मी कोणाच्या पक्षाचं, कोणाच्या नेत्याचं फित्याचं ऐकून करत नाही, कोणाची एवढी टप्पर बी नाही. आपल्याला सांगून आंदोलन करून घ्यायची, कोणाची टप्पर नाही. आणि उगाच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी गैरसमज पसरायचा आणि त्याच्यातून मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा, हे काम करायचं. आता मराठ्याला कळालं. हे त्याविषयी म्हणत होते 100% देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देतात म्हणून लाडभाऊ आले. आता मराठ्याने ओळखलं हे किती चालू आहेत म्हणून.